Hello students, welcome to science coaching classes. Today we are going to learn our English subject lesson number 2, that is unit 1 1.2, the thief's story. Okay, so I hope so yesterday's poem you are understood very well. Okay, so like that way I will explain in Marathi and English combination. I hope so you can understand very well now. Okay, so without wasting time we have started our lesson number 2, that is 1.2, thief's story. The thief story, the writer, the name Ruskin Bond, which is who born in 1934, and he is an Indian author of a British descent. Okay, he lives with the adopted family in Landors in Missouri, India. The Indian Council of Child Education has recognized his role in the growth of children's literature in India. He got the Sahitya Academy Award in 1992 for Our Trees Still Grow in Dahra for his published work in English. He was awarded the Padma Shri in 1999 and Padma Bhushan in 2014. So this is about information about the writer, that is Ruskin Bond. Okay. So without wasting time, I will start the thief story. Okay. आणि जसं सांगायचं म्हटलं तर इथे थिफ स्टोरी याच्यामध्ये नरेटर आहे काय आहे, चोर आहे, आणि हा चोर इथे आपल्याला एक माहिती सांगतोय. सो लेट लर्न की काय आपल्याला सांगतोय तो. आय वॉज स्टील अ थिफ वेन आय मीट अनिल. तो लेखक सांगतोय किंवा याच्यातला जो नरेटर आहे तो सांगतोय की तो चोर होता ज्यावेळेस तो अनिल नावाच्या व्यक्तीला भेटला. अँड दो ओनली 15, आणि त्यावेळेला जो अनिलला भेटला त्यावेळेस त्याचं वय होतं फक्त 15 वर्ष. आय वॉज अन एक्सपिरियन्स अँड फेअरली सक्सेसफुल हँड. आणि तो 15 वर्षाचा जरी असला तरी त्याच्या अनुभवाने तो एक काय झाला, यशस्वीरित्या एक चोर झाला आहे असं त्याला वाटत होतं. अनिल वॉज वॉचिंग अ ब्रिसलिंग मॅच वेन आय अप्रोच हिम. आणि जेव्हा हा अनिल पाशी पोहोचला तेव्हा अनिल काय करत होता तर कुस्तीचे खेळ पाहत होता, पाहण्यामध्ये दंग होता. ही वॉज अबाउट 25, टॉल, लीन, फॅलो, अँड ही लुक इझी गोईंग, काइंड अँड सिम्पल इनफ फॉर माय पर्पज. तो जवळजवळ 25 वर्षाचा असेल, एक उंच असा हडकुडा, म्हणजे काय म्हणू शकतो आपण, बारीक असा मनुष्य असा तो होता. तो ही लुक इझी गोईंग, आणि तो खूप दयाळू आणि सिंपल, म्हणजे एकदम साधे राहणीमान असलेला असा एक काय होता, व्यक्ती होता. आय हॅडंट हॅड मच लक ऑफ लेट, अँड दो आय माइट बी एबल टू गेट इन टू द यंग मॅन्स कॉन्फिडन्स. आता त्याला स्वतःवरती त्याने एवढ्या गोष्टी केल्या होत्या, तो त्याच्यामुळे तो म्हणाला होता की मी बऱ्यापैकी याचा कॉन्फिडन्स जिंकू शकेल. त्याला एक कॉन्फिडन्स होता आणि बऱ्यापैकी त्याच्याशी काय करू शकतो, मैत्री करू शकतो असा त्याला एक आत्मविश्वास होता. कोणाला? त्या लहानग्या अशा चोराला होता. सो यू लुक अ बिट ऑफ अ रेसलर युअर सेल्फ, आय से. अरे वा, तुम्ही तर एका चांगल्या अशा कुस्ती म्हणजे पैलवानासारखे दिसतात. त्या मुलाने त्या अनिलला म्हणाला. अ लिटिल फ्लॅटरी हेल्प्स इन मेकिंग फ्रेंड्स. कदाचित या वाक्यामुळे तो त्याच्याशी जवळीक साधून त्याच्याशी मैत्रीपूर्ण वातावरण तयार करण्याचा तो प्रयत्न करत असावा. सो डू यू, ही रिप्लाय, विच पुट मी ऑफ फॉर अ मोमेंट बिकॉज ॲट दॅट टाइम आय वॉज रॅदर थिन. आणि तो म्हणाला की तू देखील तर एखाद्या पैलवानासारखा दिसतोयस, तू पण देखील एका पैलवानासारखं तर आहे. त्या गोष्टीचा त्याला राग आला, कारण काय केलं होतं की त्याने जसं सांगितलं तसंच त्याला पण सांगितलं, कोणाला काय, चोराला सांगितलं. आणि चोर त्याच्यासारखाच दिसणारा होता, बारीकसा. तो त्याच्यामुळे त्या गोष्टीचा त्याला त्या छोट्या चोराला, त्या मुलाला राग आला. वेल आय सेड मॉडल्सली, आय डू रेस्टल अ बिट. वा, म्हणजे छान आहे. तो नाराजी व्यक्त करत म्हणाला. आणि व्हॉट इज युअर नेम. तो म्हणाला, अनिल विचारतोय त्या मुलाला की तुझं नाव काय आहे.
Okay, what is your name? So Hari Singh. I liked. हरी सिंग. तो मुलगा म्हणतोय माझं नाव काय हरी सिंग, पण तो इथे मात्र काय करतोय, आय लाईड. तो स्वतःहूनच सांगतोय की मी खोटं बोलतो. आय टूक अ न्यू नेम एव्हरी मंथ. तो म्हणतो काय की म्हणजे स्वतःच्या मनाशी बोलतोय बरं का तो, तर अनिलला नाही सांगत आहे. तर तुम्हाला असा भास होईल की तो अनिलला सांगतोय. आय टूक अ न्यू नेम एव्हरी मंथ. तो म्हणतो की मी प्रत्येक महिन्यात माझं नाव चेंज करतो. दॅट केप्ट मी अहेड ऑफ द पोलीस अँड माय फॉर्मर एम्प्लॉईज. त्याच्यामुळे काय होतं की तो पोलिसांपासून आणि याच्या आधी जिथं कुठं त्याने काम केलं होतं आणि काम करून नंतर चोरी मार्ग साध्य झाल्याच्या नंतर तिकडून निघून जायचा, म्हणून त्याने इथं त्यांना एम्प्लॉयर असं नाव दिलेलं आहे. आणि त्यांना देखील जर उद्या पकडलो गेलोच तर ते नावाचा असा कोणी व्यक्ती होता असं त्यांना प्रूफ करता येणे, म्हणून तो दर महिन्याला काय करायचा, नाव चेंज करायचा. आफ्टर दिस इंट्रोडक्शन आणि ह्या सगळ्या ओळखी पालखी नंतर Anil talked about the well-oiled wrestler who were grunting, lifting and throwing each other about. हे सगळे ओळख वगैरे झाल्याच्या नंतर अनिल काय बोलू लागला, तर त्या रेसलरच्या बद्दल बोलू लागला की त्यांना कशा पद्धतीने तेल लावलं जातं, ते कशा पद्धतीने ओरडतात, कशा पद्धतीने उचलतात, कशा पद्धतीने आपटतात एकमेकांना. आय डिडंट हॅव मच टू से. पण मात्र त्याच्याकडे सांगण्यासारखं रेसलर बद्दल सांगण्यासारखं असं काही नव्हतं. कोणाकडे, त्या चोराकडे. अनिल वॉक अवे. आणि तिथून अनिल निघून जाऊ लागला. आय फॉलोड कॅज्युअली. तो मात्र त्याचा पाठलागच करत होता. हॅलो अगेन ही सेड. कोण म्हणाला, अनिल म्हणाला. पुन्हा त्याने हाय केलं, त्या लहान म्हणाला. आय गेव हिम माय मोस्ट अपिलिंग स्माइल. आणि त्याने त्याच्याकडे आकर्षित करण्यासाठी अशा पद्धतीने स्माइल देण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला, स्माइल देत म्हणाला, आय वॉन्ट टू वर्क फॉर यू. आय से. तो म्हणाला, मी तुमच्याकडे काम करू शकतो का, किंवा मला तुमच्याकडे काही काम मिळेल का, मला तुमच्यासाठी काम करायचंय. बट आय कांट पे यू. पण मी तुला पैसे देऊ शकत नाही, पगार देऊ शकत नाही, सॅलरी देऊ शकत नाही. कोण म्हणतोय, अनिल म्हणतोय त्या मुलाला. आय थॉट दॅट ओव्हर फॉर अ मिनिट. Perhaps I had misjudged my man. आणि एक वेळ त्या मुलाला असं वाटलं, फॉर अ मिनिट त्याला असं वाटलं की कदाचित त्याने चोरी करण्याच्या दृष्टीने तो माणूस ओळखण्यास चूक तर केली नाही ना, तर त्याचा एक्सपिरियन्स त्याला चुकीच्या मार्गाने तर घेऊन तर जात नाहीये ना. आय आस्क्ड, कॅन यू फीड मी. मग त्याने म्हणजे त्याला ही शंका का आली, कारण त्याला काय करायचं, सावट शोधायचं होतं की जेणेकरून त्या माणसाकडे पैसे असतील आणि त्याच्या घरी जाऊन तो ऍज अ एम्प्लॉई सारखा राहून एक दिवस त्याची चोरी करून तिकडून निघून जायचा त्या बेतामध्ये होता. पण त्याला तो काय म्हणाला, अनिल काय म्हणाला की मी तुला पैसे देऊ शकत नाही, सॅलरी देऊ शकत नाही. म्हणजे मनामध्ये एक प्रकारे शंका आली की हा सॅलरी देऊ शकत नसेल तर ह्याच्याकडे एवढा माल बुद्धिमान नसावा चोरी करण्यासाठी. पण तरी सुद्धा पुन्हा त्याने विचारलं, कॅन यू फीड मी. मग काय तुम्ही मला अन्न वगैरे तर देऊ शकता का, खाण्यासाठी काय देऊ शकता का, खायला तरी पुरू शकता का. कॅन यू कुक. काय तुला स्वयंपाक करता येतो का. आय कॅन कुक. आय लाईड अगेन. मग अनिलने त्याला विचारलं, काय तू स्वयंपाक करू शकतो का. तर ह्याने खोटं सांगितलं पुन्हा, हो मी काय करतो, स्वयंपाक करतो. ओके, मग पुढे काय होतंय पाहूया. ओके, सो इफ यू कॅन कुक then maybe I can feed you. तो त्याला अनिल म्हणतो, जर तू माझ्यासाठी स्वयंपाक बनवला तर मी तुला जेवायला देखील देईल. He took me to his room. अशा पद्धतीने तो त्याला त्याच्या खोलीवर घेऊन गेला. आणि त्याची खोली कुठं होती, ओव्हर द जुमना स्वीट शॉप. जुमना स्वीट शॉप नावाचं एक दुकान होतं आणि त्याच्यावरती काय होतं, त्याची खोली होती. अँड टोल्ड मी आय कुड स्लीप ऑन द बाल्कनी. आणि त्याने त्याला सांगितलं की तुला या खोलीच्या बाल्कनीमध्ये झोपावं लागेल. बट द मील आय कुक दॅट नाईट मस्ट हॅव बीन टेरिबल बिकॉज अनिल गेव इट टू अ स्ट्रेची डॉग अँड टोल्ड मी टू बी ऑफ. आणि त्या रात्री बट द मील आय कुक, त्या रात्री त्याने जे चोराने ते जेवण बनवलं होतं ते खूपच बेचव होतं. आणि कारण का हे बेचव आहे हे कशावरून समजलं, कारण अनिलने त्याच्या वाटणीचं जे अन्न होतं त्याने काय केलं, रस्त्यावरच्या कुत्र्यांना दिलं आणि त्याने मला तिथून निघून जाण्यास सांगितलं, त्याच्या घरातून निघून जाण्यास सांगितलं.
बट आय जस्ट हंग अराउंड. पण मी त्याच्याच इथे आसपास घुटमळत राहिलो. स्माइलिंग इन माय मोस्ट अपिलिंग वे. आणि अशा पद्धतीने स्माइल देण्याचा प्रयत्न करत होतो की त्याला माझ्याबद्दल काहीतरी कृतज्ञता वाटेल. अँड ही कुल्ड हेल्प लाफिंग. अँड ही कुडंट हेल्प लाफिंग. पण तो मात्र काही हसत नव्हता. लॅटर ही पॅट मी ऑन द हेड अँड सेड. त्यानंतर त्याने काय केलं की माझ्या डोक्यावर त्याने हात ठेवला आणि डोक्यातल्या केसांवरती हात फिरवत तो मला म्हणाला, सेड नेव्हर माइंड, काही हरकत नाही. यू शुड टीच मी, ही शुड टीच मी टू कुक. तुला मी स्वयंपाक बनवायला शिकवेल असं तो म्हणाला. ही ऑल्सो टॉट मी टू राईट माय नेम. त्याने मला माझं नाव देखील लिहायला शिकवलं. अँड सेड ही वुड सून टीच मी टू राईट होल सेंटेन्स. आणि त्याने सांगितलं की लवकरात लवकर त्याला एक वाक्य देखील लिहायला तो शिकवेल. अँड टू ऍड नंबर्स. आणि अंकांची बेरीज कशी करायची हे देखील तो त्याला शिकवेल असं त्याला त्या चोराला सांगितलं. त्या 15 वर्षाच्या मुलाला सांगितलं. कोणी? अनिलने. आय वॉज ग्रेटफुल. त्याला खूप मजा वाटली. त्या चोराला, त्या 15 वर्षाच्या चोराला, त्या मुलाला, नरेटरला खूप मजा वाटली. I knew that once I could write like an educated man, there would be no limit to what I could achieve. आणि त्याला हे माहिती होतं की समजा जर त्याने ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि एक साक्षर असा मनुष्य जर बनला तर त्याच्याकडे कुठल्याच पद्धतीची मर्यादा राहणार नाही आणि त्याला जे वाटेल, जे पाहिजे ते तो मिळवू शकतो. सो इट वॉज क्वाईट प्लेझेंट वर्किंग फॉर अनिल. आणि म्हणून अशा पद्धतीने तो अनिलसाठी काय करू लागला, थोडं थोडं काही ना का होईना पण काम करू लागला. आय मेड द टी इन द मॉर्निंग अँड दॅन वुड टेक माय टाइम बाईंग द डेज सप्लाय. मी काय करायचो तर म्हणजे तो छोटा मुलगा सकाळी सकाळी चहा बनवायचा आणि काय करायचा की दिवसभराचं सामान आणण्यासाठी तो बाजारामध्ये जायचा. युजली मेकिंग अ प्रॉफिट ऑफ अबाउट ₹1 डे. आणि रोज जे काही जीवनावश्यक वस्तू खरेदी करून आणल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 1-2 रुपये जर उरले तर ते 1-2 रुपये ऍज अ प्रॉफिट म्हणून स्वतःच्या खिशामध्येच ठेवायचा, पॉकेटमध्येच ठेवायचा. ते रिटर्न पैसे ते अनिलला देत नव्हता. आय थिंक ही नी आय मेड अ लिटिल मनी दिस वे बट ही डिड नॉट सीम टू माइंड. आणि तो म्हणतोय की ते त्याला माहित होतं, ठाऊक होतं आणि अनिलला देखील ठाऊक होतं की मी रोज 1-1 रुपया मी काढतोय. आणि तरी सुद्धा तो अनिल जो व्यक्ती होता, अनिल जो 25 वर्षाचा, तो ह्या मुलाला मात्र कुठल्याही एका शब्दाने देखील दुखवला नाही किंवा काही बोलला नाही. अनिल मेड मनी बाय फिट्स अँड स्टार्ट्स. बाय फिट्स अँड स्टार्ट्स म्हणजे जसं तर आता आपण आपल्या घरामध्ये आपल्या मोठ्या व्यक्तींना एक फिक्स सॅलरी येते, महिन्याच्या नंतर एक पगार मिळतो. फिक्स असा पगार त्यावेळेला अनिलला नव्हता. सो त्याच्यामुळे तिथे ते अपेक्षित करता दिला फिट्स अँड स्टार्ट्स. ओके, म्हणजे जेवढं काम करेल त्या कामाच्या मोबदल्यात त्याला वेट करावं लागायचं की आता पैसे येतील, मग पैसे येतील. म्हणजे असा फिक्स असा पगार नव्हता. ही वुड बॉरो 1 वीक, लेंड द नेक्स्ट. तो एका वीक मध्ये जर त्याने काही पैसे आणले कमवून तर नेक्स्ट वीक मध्ये येतीलच असं नाही. ही केप्ट वरिंग अबाउट हिज नेक्स्ट चेक. तो नेहमीच त्याच्या नेक्स्ट पेमेंट बद्दल चिंतित असायचा. बट ऍज सून ऍज इट अराइव्ह ही वुड गो आउट अँड सेलिब्रेट. पण लगेच त्याला ज्यावेळेस त्याने पैसे ते मिळायचे तो काय करायचा की आनंदाने खुश व्हायचा आणि तो सेलिब्रेट देखील करायचा. इट सीम ही रोट फॉर मॅगझिन. आणि तो काय करायचा की मॅगझिनसाठी काही आर्टिकल्स लिहायचा. क्वायर वे टू मेक अ लिव्हिंग. आणि आर्टिकलच्या माध्यमातून त्यांना ते पैसे मिळायचे आणि त्याचा उदरनिर्वाह अशा पद्धतीने चालत होता. वन इव्हिनिंग he came home with a small bundle of notes saying he had just sold a book to a publisher. एके संध्याकाळी काय झालं, तो एका छोट्याशा नोटांचा बंडल घेऊन घरी आला आणि त्याने मला सांगितलं, म्हणजे कोणाला सांगितलं तर त्या छोट्याशा चोराला सांगितलं की त्याने त्याचं एक पुस्तक एका पब्लिशरला विकलं. ऍट नाईट आय सॉ हिम टक द मनी अंडर द मॅट्रेस. त्या रात्री त्याने काय त्याचे जे पैसे मिळालेले होते त्याने त्याच्या गादीच्या खाली ठेवल्याचं त्या चोराने पाहिलं. आय हॅड बीन वर्किंग फॉर अनिल फॉर ऑलमोस्ट अ मंथ. आणि तो चोर म्हणतो की मी जवळजवळ अनिलच्या घरी जवळजवळ 1 महिना झाला मी काम करतोय. अँड
अँड अपार्ट फ्रॉम चिटिंग ऑन द शॉपिंग, आणि अशा पद्धतीने 1 महिना काम करता करता जे शॉप मधून मी ग्रोसरी किंवा जे काही वस्तू आणतोय त्यातून 1-1 रुपये करून मी त्याच्याशी चीट करतोय. हॅड नॉट डन एनिथिंग इन माय लाईन ऑफ वर्क, आणि अशा पद्धतीने मी माझ्या लाईन ऑफ वर्क मध्ये मी काहीच केलं नाही. लाईन ऑफ वर्क म्हणजे काय की जे रेग्युलर काम करतो त्याच्यातून त्याने म्हणजे जसं की आता आपल्या घरामध्ये सगळेजण रेग्युलर काम करतात, आपले मोठे पर्सन आहेत आणि त्यांना एक फिक्स सॅलरी मिळते, तसं त्यांचं ते वर्क आहे म्हणून त्यांना सॅलरी मिळते. तसं याचं वर्क काय होतं, चोरी करणे हा त्याचा उद्दिष्ट होता. मग त्याने अशा पद्धतीची कुठलीही एक चोरी त्याने चांगली मोठी केली नव्हती. सो आय हॅड एव्हरी ऑपॉर्च्युनिटी फॉर डुईंग सो. तर त्याला असं वाटलं की त्याच्यामध्ये त्याला ही एक सुवर्ण संधी चालू झाली की काही चोरी करण्याची, असं त्याला वाटलं. अनिल हॅड गिवन मी अ की टू द डोअर, आणि अनिलने त्याच्यावरती एवढा विश्वास ठेवला होता की अनिलने त्याला दरवाजाची एक चावी देखील त्याच्याकडे देऊन ठेवली होती. अँड आय कुड कम अँड गो, आणि तो केव्हाही येऊ शकत होता, जाऊ शकत होता. अँड ॲज आय प्लेस, त्याला वाटेल त्यावेळेला. सो ही वॉज द मोस्ट ट्रस्टिंग पर्सन आय हॅड एव्हर मेट. आणि तो म्हणतो की एवढा विश्वास ठेवणारा माणूस, माझ्यावर एवढा विश्वास ठेवणारा माणूस माझ्या आयुष्यात मी प्रथमच त्याला भेटतोय, असं तो चोर आपल्याला सांगतोय. अँड दॅट इज वाय इट वॉज सो डिफिकल्ट टू रॉब हिम. आणि त्याच्यामुळे तो म्हणतोय की मला इथे चोरी करायला खूप कठीण वाटतंय. इट इज इझी टू रॉब अ ग्रेडी मॅन. आणि तो सांगतोय की त्याने आतापर्यंतच्या एक्सपिरियन्स वरून तो सांगतोय की चोरी करायला सोपं कुठं जातं, तर ग्रेडी मॅन. ग्रेडी मॅन म्हणजे कंजूस माणूस म्हणू शकतो आपण. त्याच्या घरी चोरी करायला सोपी जाते, बिकॉज ही कॅन अफोर्ड टू बी रॉब. कारण तो कंजूस माणूस असल्या कारणामुळे काय करतो की तो त्याच्या घरी झालेले काही चोरी झालेली काही तो इतरत्र बोबाटा करत नाही. बट इट इज डिफिकल्ट टू रॉब अ केअरलेस मॅन. पण अशा काही माणसांच्या घरी चोरी करणं फार कठीण जातं की जे कुठल्याच गोष्टीची काळजी करत नाही. समटाइम्स ही डझंट इवन नोटीस ही हॅज बीन रॉब. काही वेळेला ते या गोष्टीकडे लक्षही देत नाही की त्यांच्या घरातली एखादी वस्तू चोरीला गेली किंवा एखादी चोरी झाली. अँड दॅट टेक्स ऑल द प्लेजर आउट ऑफ द वर्क. आणि त्या गोष्टीचा हे त्यांच्या कामावरती परिणाम देखील होऊ देत नाही. सो वेन इट इज टाइम आय डिड सम रिअल वर्क. चला तर मग आता तरी खरी वेळ आलेली आहे की माझं खरं काम करण्याची, असं तो नरेटर लेखक इथं आपल्याला सांगतोय. आय टोल्ड माय सेल्फ. त्याने त्याची स्वतःची समजूत घातली. आय एम आउट ऑफ प्रॅक्टिस. तो काय झालेला आहे तर त्या सरावातून पूर्णपणे बाहेर पडलेला आहे आणि त्याला आता त्या सरावाची गरज आहे. अँड इफ आय डोंट टेक द मनी ही शाल ओनली वेस्ट इट ऑन हिज फ्रेंड्स. आणि आफ्टर ऑल इट डझंट इवन पे मी. आणि जर तो म्हणतोय स्वतःच्या मनाशी, जर मी ते पैसे जर घेतले नाही तर तो काय करेल, अनिल काय करेल की सगळे पैसे तो त्याच्या मित्रांवरती खर्च करेल. आणि मग आफ्टर ऑल इट डझंट इवन पे मी. आज महिना झाला तरी पण त्याने मला काय केलं नाही, पगार देखील दिलेला नाहीये, सॅलरी दिलेली नाहीये. अनिल वॉज अस्लीप. अनिल मात्र झोपेतच होता. अ बीम ऑफ मूनलाइट स्टेप ओव्हर द बाल्कनी अँड फेल ऑन द बेड. अनिल झोपेतच होता आणि ती जी चंद्राची जी सावली होती, तिची एक सावली त्याच्या बाल्कनीतून काय त्या बेडवरती पडली होती. आय सॅट अप ऑन द फ्लोर. तो काय झाला, उठून बसला. कुठे, जमिनीवर उठून बसला. कोण, तो छोटा चोर, छोटा मुलगा. कन्सिडरिंग द सिच्युएशन. आणि विचार करू लागला की काय करता येईल. इफ आय लुक द मनी आय कुड कॅच द If I took the money, not look, if I took the money, I could catch the 10:30 express to Lucknow. जर ते पैसे जर आपण मिळवू शकलो, चोरू शकलो, तर 10-10:30ची लखनौला जाणारी एक्सप्रेस पकडता येईल, असा तो विचार करू लागला. स्लिपिंग आउट ऑफ द ब्लँकेट. त्या पांघरुणातून तो बाहेर आला आणि आय क्रेप्ट अप. क्रेप्ट म्हणजे क्रॉल, म्हणतात ना रांगत रांगत जाणे. तसा तो रांगत रांगत अप टू द बेड, रांगत रांगत गेला कुठपर्यंत, त्या अनिलच्या बेडपर्यंत. अनिल वॉज स्लीपिंग पीसफुली. अनिल मात्र शांतपणे झोपला होता. हिज फेस वॉज क्लिअर अँड अनलाईन. त्याचा चेहरा अतिशय काय होता, स्वच्छ, आणि कुठल्याही पद्धतीचं टेन्शन त्याच्या चेहऱ्यावरती नव्हतं. इवन आय हॅड मोर मार्क्स ऑन माय फेस दो माईन वेअर मोस्टली स्कार्स. तसं त्याच्या चेहऱ्यावरती
नव्हतं, अतिशय स्वच्छ चेहरा, पण माझ्या चेहऱ्यावरती मी त्या छोट्या मुलाच्या चेहऱ्यावरती मात्र खूपच असे भीतीचे वातावरण पसरले होते. म्हणजे तो इथे काय करतोय की कंपॅरिझन करतोय अनिलचं आणि त्याचं, की कशा पद्धतीने तो अतिशय लाईफस्टाईल चांगल्या पद्धतीने जगतोय आणि हा निगेटिव्ह थिंकिंग करून अशा खोटी कामं करून कशा पद्धतीची लाईफस्टाईल जगतोय असं त्याच्या दोघांमध्ये कंपॅरिझन तो छोटा मुलगा करू लागला. ओके, सो आय विल मूव्ह ऑन द नेक्स्ट पॅरेग्राफ. माय हँड स्लाइड अंडर द मॅट्रेसेस. त्याचा हात आता त्या गादीच्या खाली गेला. सर्चिंग फॉर द नोट्स. कशासाठी? तर ते नोट्स शोधण्यासाठी त्याचा हात त्या मॅट्रेसेसच्या खाली म्हणजे गादीच्या खाली गेला. वेन आय फाउंड दॅम. आणि जेव्हा त्याला त्या नोटा भेटल्या, आय ड्रीव डॅम आउट विदाउट अ साऊंड. त्याने हळूच कुठल्याही पद्धतीचा आवाज न करता त्याने त्या सगळ्या नोटा त्या मॅट्रेसेसच्या खालून बाहेर काढल्या. आणि साय इन हिज स्लीप अँड टर्न ऑन हिज साईड. तेवढ्यात अनिल काय झाला की त्याने म्हणजे काय म्हणतो ना आपण की एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवरती होणे, एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवरती झाला आणि दुसऱ्या कुशीवरती झाला तर त्याचा जो चेहरा होता तो कोणाकडे कुशीवरती झाल्यावरती त्या छोट्या मुलाकडे त्याचा चेहरा होईल अशा पद्धतीने तो एका कुशीवरती पडला. सो आय वॉज स्टार्व्ड अँड क्विकली क्रॉल्ड आउट ऑफ द रूम. आणि त्याच्यामुळे तो एवढा भयभीत झाला होता की लगेचच त्याने पटकन ते पैसे घेऊन त्या रूमच्या बाहेर येण्याचा प्रयत्न केला आणि आला. ओके, वेन आय वॉज ऑन द रोड. आणि मग त्यानंतर तो रोडवरती आला. आय बिगेन टू रन. त्याने धावायला सुरुवात केली. आय हॅड द नोट्स ॲट माय वेस्ट हिअर हेल्ड देअर बाय अ स्ट्रिंग ऑफ माय पायजमाज. आणि त्याने त्या सगळ्या नोटांचा बुचका त्याच्या पायजमाला बांधला होता. आय स्लो डाऊन टू वॉक. त्याच्यानंतर काही वेळानंतर तो हळूहळू काय झाला, धावण्याचा थांबला आणि हळूहळू त्या रस्त्यावरून चालू लागला. अँड काउंटेड द नोट्स. आणि नोटा मोजू लागला. 600 रुपीज इन 50s. 50-50च्या अशा किती 50-50च्या बंडल मध्ये 50चा बंडल असून किती रुपये होते? 600 रुपये. म्हणजे 12 नोटा 50च्या होत्या. अशा पद्धतीने 600 रुपीज त्याच्याकडे होते. आय कुड लाईव्ह लाईक अन ऑइल रिच अरब फॉर अ वीक ऑर 2. आणि त्याने मनोमन विचार केला, या 600 रुपयांमुळे मी 1-2 आठवडे तरी एका श्रीमंत माणसासारखं, ऑइल रिच अरब म्हणजे तिथे ते लॅविश लाईफ जगतात, तेल विकून ते एवढे रिच झालेले की लॅविश लाईफ जगतात. म्हणून इथे त्याने उल्लेख केलाय की 1-2 आठवडे का होईना मी त्या अरब लोकांसारखं एक लॅविश लाईफ म्हणजे एक लॅविश लाईफ जगू शकेल असं त्यांनी मनोमन ठरवलं. वेन आय रीच द स्टेशन आय डिड नॉट स्टॉप ॲट द तिकीट ऑफिस. ओके, आणि ज्या वेळेला तो स्टेशनवरती पोहोचला तो तिकीट ऑफिसकडे फिरकला देखील नाही. तो तिकीट ऑफिस जवळ थांबला नाही. कारण त्याने काय केलं होतं, आतापर्यंत त्याच्या आयुष्यामध्ये त्याने कधीही तिकीट विकत घेतलं नव्हतं. बट डॅश स्ट्रेट टू द प्लॅटफॉर्म. तर डायरेक्ट त्याने काय गाठलं, प्लॅटफॉर्म गाठलं. द लखनौ एक्सप्रेस वॉज जस्ट मुव्हिंग आउट. ती लखनौ एक्सप्रेस ती काय होती, म्हणजे मुव्हिंग आउट म्हणजे सुरू झाली होती आणि ती प्लॅटफॉर्म सोडायच्या तयारीतच होती. द ट्रेन हॅड स्टील टू पिक अप अ स्पीड. ती ट्रेन अजून काही त्याने स्पीड पकडला नव्हता, थोडाफार नॉर्मल स्पीड होता. आय शुड हॅव बीन एबल टू जम्प इन टू वन ऑफ द कॅरेजेस. त्या छोट्याच्या स्पीड मध्ये तो धावत जाऊन त्याने उडी मारून एखाद्या कंपार्टमेंट मध्ये तो जाऊ शकत होता. बट आय हेसिस्टेड. पण त्याला मात्र काय झालं की त्याचे पावलं मात्र ती थांबली. फॉर सम रिझन आय कांट एक्सप्लेन. का थांबली त्याचं कारण मात्र त्याला कळेना आणि तो त्याचं एक्सप्लेनेशन पण करू शकत नव्हता की त्याची पावलं ऑटोमॅटिकली का थांबली. अँड आय लॉस्ट माय चान्स टू गेट अवे. आणि अशा पद्धतीने त्याने त्याचा चान्स पण घालवून बसला होता की लखनौला जाण्याचा, कारण ती ट्रेन एवढ्यात निघून गेली होती. वेन द ट्रेन हॅड गॉन. आणि जेव्हा ती ट्रेन निघून गेली, आय फाउंड माय सेल्फ स्टँडिंग अलोन ऑन द डिझर्ट प्लॅटफॉर्म. डिझर्ट म्हटल्यावरती इथे एम्प्टी प्लॅटफॉर्म म्हणता येईल. आणि ती ट्रेन निघून गेल्याच्या नंतर त्या प्लॅटफॉर्मवरती, रिकाम्या प्लॅटफॉर्मवरती त्याच्याशिवाय तो कोणीही नव्हतं. तो एकटाच तिथे उभा होता. आय हॅड नो आयडिया वेअर टू स्पेंड द नाईट. आता मात्र तो म्हणाला की आता त्याच्याकडे काहीच पर्याय नव्हता की त्याने त्याची रात्र कुठे घालवावी.
I had no friends, believing that friends were more trouble than help. त्याचा कुठलाही एकही मित्र नव्हता आणि त्याने कुठल्याही पद्धतीचे मित्र बनवले नव्हते, कारण त्याचा विश्वास मित्रांवरती नव्हता. कारण तो म्हणतो की मित्र हे कधी मदतीला येत नाही, तर ते नेहमी संकटात टाकण्यासाठी असतात. म्हणून त्याच्या गोष्टीमुळे त्याने कुठलाही एकही मित्र बनवला नव्हता. And I did not want to make anyone curious by staying at one of the small hotels near the station. आणि त्याने असा एक विचार केला की एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन राहावं, तर चोरीच्या उद्दिष्टाने किंवा त्याच्याकडे वेगळ्या नजरेने बघून जर त्याची जर झडती घेतली किंवा त्याची शहानिशा केली तर तो पकडला जाऊ शकतो. द ओनली पर्सन आय नी रिअली वेल वॉज द मॅन आय हॅड रॉन. आणि मग त्याचा मनोमन एक विचार आला की एकच पर्सन की जिथं मी राहू शकतो तो म्हणजे जिथं मी ज्याच्या घरी चोरी केली तोच मनुष्य. लिव्हिंग द स्टेशन. मग त्याने तिकडून काय केलं, ते स्टेशन सोडलं. आय वॉक स्लोली थ्रू द बाजार. मग तो बाजाराच्या दिशेने काय करू लागला, चालू लागला. इन माय शॉर्ट करिअर ॲज अ थीफ आय हॅड मेड अ स्टडी ऑफ मेन्स फेसेस. आणि तो आता सांगतोय की चालता चालता की त्याच्या या चोरीच्या व्यवसायामध्ये चोरीच्या ह्या करिअरमध्ये त्याने बरेचसे अशा माणसांचे चेहरे काय केले होते, त्या चेहऱ्यांचा अभ्यास केला होता. वेन दे हॅड लॉस्ट देअर गुड्स. आणि कुठल्या परिस्थितीमध्ये, तर एखाद्या वेळेला त्यांची एखादी कुठली चीज वस्तू हरवते त्यावेळेला त्याने त्या चेहऱ्यांचा अभ्यास केला. द ग्रीडी मॅन शो फिअर. जो कंजूस माणूस असतो त्याला मात्र फार भीती वाटते. द रिच मॅन शो अँगर. जो श्रीमंत माणूस असतो तो खूप रागात असतो. द पुअर मॅन शो ऍक्सेप्टन्स. आणि एखादा गरीब माणूस असतो तो त्याला ऍक्सेप्ट करतो की झाली ना चोरी, जाऊन दे, काय व्हायचंय ते होऊन दे, पुन्हा कमवू. बट आय नी दॅट अनिल्स फेस when he discovered the theft would show only touch of sadness. पण त्याला अनिलचा चेहरा आठवला तर ॲज अ चोर या नात्याने तो म्हणतो की would show only a touch of sadness. तर त्याला मात्र त्याचा चेहरा जर आठवला तर मला असं वाटतं की त्याला फक्त दुःख आणि दुःखच होईल. का? कारण नॉट फॉर द लॉस ऑफ मनी. तर त्याला दुःख होईल ते फक्त कशाचं, तर त्याचे पैसे हरवले म्हणून नाही, तर बट द लॉस ऑफ ट्रस्ट. तर त्याने माझ्यावर ठेवलेल्या विश्वासावरती मी त्याला म्हणजे काय केलंय की त्याचा विश्वास तोडलाय, या गोष्टीचं फार त्याला दुःख होईल असं तो मनोमन म्हणू लागला. आय फाउंड मायसेल्फ इन द मैदान. मैदान म्हणजे एक प्रकारचं तुम्हाला तर माहिती असेल मैदान म्हटल्यावरती, सो एक्सप्लेन करण्याची काही गरज नाही. आणि मग तो बाजाराच्या दिशेने चालता चालता तो बाजाराकडे न वळता कुठेतरी एका मैदानापाशी आला. अँड सॅट डाऊन ऑन अ बेंच. आणि कुठे बसला, एका बेंच वरती बसला. द नाईट वॉज चिली. तर तिथे मात्र रात्र अतिशय थंडगार होती. इट वॉज अर्ली नोव्हेंबर. नोव्हेंबरचाच महिना उलटला होता. अँड लाईट ड्रिझल ॲडेड टू माय डिस्कम्फर्ट. आणि त्यानंतर हळूहळू पावसाचे म्हणजे छोटे छोटे पावसाचे थेंब पडू लागले होते. आणि आता त्याला कम्फर्ट झोन नव्हता, डिस्कम्फर्ट वाटायला लागलं होतं. Soon it was raining quite heavily. आता मात्र जोरात पाऊस पडू लागला. My shirt and pajamas stuck to my skin and cold wind blew the rain across my face. आणि या सगळ्या गोष्टीमुळे शर्ट, पायजमा, स्किन वगैरे सगळं काही भिजलं होतं. I went back to the bazaar and sat down in the shelter of the clock tower. आणि निवाऱ्यासाठी तो काय केला, तिथून उठला त्या मैदानापासून आणि बाजाराच्या दिशेने आला. आणि तिकडे एक क्लॉक टॉवर, म्हणजे पाश्चिमात्य देशांमध्ये पूर्वी क्लॉक टॉवर असण्याची एक पद्धत होती. तर त्या क्लॉक टॉवरच्या इथं त्याने निवारा घेतला, म्हणजे पावसापासून बचाव करण्यासाठी निवारा घेतला. द क्लॉक शो मिडनाईट. आणि त्या क्लॉककडे त्याने बघितलं तर जवळजवळ रात्रीचे 12 वाजले होते. आय फेल्ट फॉर द नोट्स. दे वेर बॅक फ्रॉम द रेन. आणि त्याला आता त्या नोटांची काळजी वाटली. आणि त्या नोटा मात्र काय झाल्या होत्या, पावसाच्या पाण्यामुळे भिजल्या होत्या, जीर्ण झाल्या होत्या. अनिल्स मनी. इन द मॉर्निंग he would probably have given me 2 or 3 rupees to go to the cinema. अरे रे, अनिलचे पैसे कसे झाले असा त्याने मनोमन विचार केला. आणि स्वतःच्या मनाशी म्हणाला, जर हे जर आपण आज घेतले नसते आणि आपण तिथेच राहिलो असतो
तर सकाळी उठून त्याने मोस्ट प्रोबॅबली त्याला काय केलं असतं, 2 किंवा 3 रुपये दिले असते आणि म्हटलं असता की जा सिनेमा पाहून ये. बट नाव आय हॅड इट ऑल. परंतु आता ते सगळेच पैसे माझ्याकडे आहेत. आय कुडंट कुक हिज मील. मी त्याच्यासाठी स्वयंपाक बनवू शकणार नाही. रन टू द बाजार टू ऑर लर्न ऑर टू राईट होल सेंटेन्सेस एनीमोर. मी बाजारात जाऊ शकणार नाही. आणि ते आता त्याला रिअलाइज व्हायला लागलं की समजा त्याने त्याचे पैसे जर चोरले नसते तर त्याला ते रिअलाइज झालं की त्याने काय केलं असतं, 2-3 रुपये त्याला दिले असते आणि म्हटलं असता सिनेमा पाहून ये. त्याने त्याच्यासाठी एक जेवण बनवलं असतं, त्याच्यासाठी बाजारात गेला असता आणि बाजारातून काही साहित्य आणता आणता ते 1 रुपयामध्ये खुश असतात. त्याचबरोबर तो त्याला शिकवत होता तर त्याने काही वाक्य लिहायला वाचायला शिकला असता आणि खूप काही. त्याला आता ते रिअलाइज व्हायला लागलं, त्या छोट्या चोराला रिअलाइज व्हायला लागलं. आय हॅड फॉरगॉटन अबाउट दॅट इन द एक्साइटमेंट ऑफ द थेफ्ट. आणि या चोराच्या ह्या एक्साइटमेंट मध्ये त्या सगळ्या गोष्टी तो काय झाला होता, विसरला होता. होल सेंटेन्स आय न्यू. पूर्ण वाक्य मला माहित आहे. कुड वन डे ब्रिंग मी मोर दॅन अ फ्यू हंड्रेड रुपीज. जर मी काय झालं, जर चांगल्या पद्धतीने शिकलो असेल, वाक्य बनवायला शिकलो तर एक दिवस मला काय करेल की ह्या गोष्टीचा मला सदुपयोग करून मी काही रुपये, काही 100 रुपये देखील कमवू शकलो असतो. इट वॉज अ सिम्पल मॅटर टू स्टील अँड समटाइम्स जस्ट ॲज अ सिम्पल टू बी कॉट. आणि जर आता मी परत जाऊन जर हे करायचा प्रयत्न केला तर ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाहीये. आणि जर चोरी करणं जेवढं सोपं आहे तेवढं पकडलं जाणं तेवढंही सोपं आहे असं तो मानतो. बट टू बी अ रिअली बिग मॅन, अ क्लेवर अँड रिस्पेक्टेड मॅन वॉज समथिंग एल्स. पण या व्यतिरिक्त जर त्या दृष्टिकोनातून जर एखादा मोठा माणूस झालो तर एक हुशार माणूस बनलो तर तिकडे मिळणारा रिस्पेक्ट तो काही वेगळाच आहे. म्हणजे शिकून मिळणारा रिस्पेक्ट तो वेगळाच आहे असं त्याच्या मनोमन आता यायला लागले. आय शुड गो बॅक टू अनिल. मी जर अनिलकडे परत गेलो तर मला जायला पाहिजे. आय टोल्ड मायसेल्फ इफ ओनली टू लर्न टू रीड अँड राईट. जर मी पुन्हा पाठी गेलो तर मी पुन्हा लिहायला शिकेल, वाचायला शिकेल असं तो मनोमन म्हणू लागला. आय हरीड बॅक टू द रूम फिलिंग व्हेरी नर्वस. मग हे त्यांनी मनाशी पक्क ठरवलं आणि पुन्हा तो काय करू लागला, त्या रूमकडे परत फिरला आणि त्याला खूप वाईट वाटलं. फॉर इट इज मच इझियर टू स्टील समथिंग दॅन टू रिटर्न इट अनडिटेक्टेड. आता तो जरा थोडा नर्वस होता, कारण समजा जर ते पैसे पुन्हा त्या गादीखाली ठेवताना जर पकडला गेला तर. आय ओपन द डोअर क्वाइटली. त्याने शांतपणे दरवाजा उघडला. अँड स्टूड इन द डोअरवे. आय इन क्लाउडेड मूनलाइट. त्याने बघितलं की जो चंद्राची जी छटा पडली होती ती पावसामुळे काय झाली होती की एकदम डिम झाली होती, त्याच्यामुळे प्रखर असा प्रकाश नव्हता. अनिल वॉज स्टील अस्लीप. अनिल मात्र शांत झोपेत होता. आय क्रेड टू द हेड ऑफ द बेड. आणि तो रांगत पुन्हा त्या बेडकडे गेला. अँड माय हँड केम अप विथ द नोट्स. आणि त्याचा हात त्या नोटांकडे गेला. आय फेल्ट हिज ब्रेथ ऑन माय हँड. आणि त्याचा हात त्या बेडच्या खाली, मॅट्रेसच्या खाली जात होता तेव्हा त्याचा अनिलचा श्वास जो आहे त्याच्या हाताला स्पर्श करून गेला. आय रिमेन स्टील फॉर अ मिनिट. मी मात्र तसाच थांबलो 1 मिनिटवर. दॅन माय हँड फाउंड द एज ऑफ द मॅट्रेसेस. आणि मग त्या गादीचे एज सापडले. अँड स्लीप अंडर इट विथ द नोट्स. आणि मी हळूच त्या नोटा तिथे ठेवल्या असं तो छोटा चोर, आपल्याला चोर जो आहे तो आपल्याला हे सगळं एक्सप्लेन करतोय. आय अवोक लेट नेक्स्ट मॉर्निंग टू फाइंड दॅट अनिल हॅड ऑलरेडी मेड द टी. आता दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र तो फार उशिरा उठला आणि त्याने पाहिलं तर अनिलने त्याच्यासाठी देखील चहा बनवून आणला होता. ही स्ट्रेच आउट हिज हँड टुवर्ड्स मी. आणि त्याने चहाचा कप त्याच्याकडे करत त्याचा हात स्ट्रेच केला, त्याच्या दिशेने करत चहाचा कप केला. देअर वॉज अ 50 रुपीज नोट बिटवीन हिज फिंगर्स. त्याच्या हातामध्ये 50 रुपयाची एक नोट देखील होती. माय हर्ट सॅक. आता तो मात्र भीतीने कापू लागला. आय थॉट आय हॅड बीन डिस्कवर्ड. कारण त्याला असं वाटलं की आता त्याला समजलं की काय मी चोरी केली ते. आय मेड सम मनी यस्टरडे, ही एक्सप्लेन.
तर तो काय म्हणाला की मी काही पैसे काल मला मिळाले. तो म्हणू लागला, अनिल म्हणू लागला, नाव यू विल बी पेड रेग्युलरली. आणि त्याच्याकडे 50 रुपयाचे नोट करत तो म्हणाला, आता तुला इथून पुढे रेग्युलरली पेड म्हणजे सॅलरी मिळेल. माय स्पिरिट रोज. बट वेन आय टूक द नोट आय सॉ इट वॉज स्टील वेट फ्रॉम द नाईट्स रेन. आणि त्याला आता मात्र आश्चर्याचा धक्काच बसला. पण त्याने जेव्हा ती नोट घेतली त्यावेळेस ती रात्रीच्या पावसाने भिजलेलीच होती. टुडे वेल स्टार्ट रायटिंग सेंटेन्स ही सेड. अनिल म्हणतो, आजपासून आपण वाक्य लिहायला शिकूया. ही मी बट नायदर हिज लिप्स नॉर हिज आई शो एनिथिंग. आणि त्याला माहिती होतं की मी चोरी केले, पण त्याचे होठ आणि त्याचे डोळे यातून मात्र ते काही सांगितलं नाही किंवा त्यांनी दर्शवू दिलं नाही. आय स्माइल ॲट अनिल इन माय मोस्ट अपिलिंग वे. आणि मी हसलो आणि अनिलने त्याच्याकडे आकर्षण घेण्याचं एक तंत्र त्याला मिळालं. अँड द स्माइल केम बाय इटसेल्फ विदाउट एनी एफर्ट्स. आणि अनिलकडनं पण ती स्माइल आली. आणि अशा पद्धतीने विदाउट एनी एफर्ट्स एका चोराचं एका चांगल्या व्यक्तीमध्ये रूपांतर व्हायला लागलं होतं. हे त्या अनिलच्या लक्षात आलं होतं. रस्किन बॉय. आय होप सो की तुम्हाला हा चॅप्टर पूर्णपणे समजला असेल. अँड काही डाऊट्स असतील यू कॅन आस्क मी. अँड थँक्यू फॉर वॉचिंग माय दिस व्हिडिओ. थँक्यू व्हेरी मच.